नमस्कार, MG न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। नांदेड शहरामध्ये पाहुयात घडामोडी। नांदेड शहरामध्ये आसूड मोर्चाचे शेतकरी न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। या आंदोलनामध्ये बैलगाडी ट्रॅक्टरच्या रॅलीमधून शेतकरी आक्रमक भूमिका, कर्जमाफी झालीच पाहिजे अशी घोषणा देण्यात आलेली आहे। काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये उपस्थिती हर्षवर्धन सपकाळ, खासदार रवींद्र चव्हाण, डॉक्टर विठ्ठल तावडे, अब्दुल गफ्फार। आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं विराट असा 5 ते 6 हजार शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला। आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्या हे आहेत की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे। त्याचबरोबर नीटचा जो घोटाळा झालेला आहे त्याचे दोषी असतील केंद्रीय मंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मध्य प्रदेशमध्ये झालेला जो निवडणूक आयोगाने केलेला संशयास्पद कारभार आहे त्याच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे। या मागण्या घेऊन आम्ही आज सरकारच्या विरोधात आसूड मोर्चा काढला आहे। या मोर्चाचे नेतृत्व आदरणीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्ह्याचे खासदार रवींद्रदादा चव्हाण साहेब, माजी आमदार बेटमावरकर साहेब असतील, भिंगे सर आहेत, माजी जिल्हाध्यक्ष सर्व आणि सर्व पक्षाचे ज्येष्ठ मंडळी यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला।